यवतमाळ जिल्ह्यातील नेर तालुक्यात एक थरारक घटना समोर आली आहे. शिकारीच्या शोधात आलेल्या बिबट्या अचानक शेतातील विहिरीत पडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. मात्र वन विभागाच्या रेस्क्यू पथकाने 3 तासांच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर बिबट्याला सुखरूप जेरबंद करण्यात यश मिळवले. यवतमाळ जिल्ह्यातील नेर तालुक्यातील बाणगाव आणि चिकणी डोमगा शिवारात ही घटना घडली आहे. रात्रीच्या सुमारास शिकारीच्या शोधात आलेला मादी जातीचा बिबट्या अचानक शेतातील विहिरीत पडला. सकाळी शेतात कामासाठी गेलेल्या कुटुंबियांच्या लक्षात ही बाब आल्यानंतर त्यांनी तत्काळ वन विभागाला माहिती दिली आहे. ही विहीर बेबी रमेश राठोड यांच्या गट क्रमांक 18-2 या शेतात आहे. घटनेची माहिती मिळताच नेरचे वनपरिक्षेत्र अधिकारी सुभाष लंबे यांच्या मार्गदर्शनाखाली वन विभागाचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झालेत. या बचाव मोहिमेत बाणगाव येथील मिथुन राठोड यांनीही सहकार्य केलेत. यवतमाळ येथील मानद वन्यजीव संरक्षक पथकातील श्याम जोशी, अनिकेत गवांदे, योगेश बारबाते, केतन पिल्लारे, शिवण भट, कामेश भोयर, झुलेश मेश्राम तसेच वाहन चालक संजय माहुरकर आणि शुभम चव्हाण यांनीही रेस्क्यू ऑपरेशनमध्ये सक्रिय सहभाग घेतला. विहिरीत पडलेल्या बिबट्याला बाहेर काढण्याकरिता जाळी, दोरखंड आणि विशेष पिंजऱ्यांचा वापर करण्यात आला. बिबट्या आक्रमक होऊ नये म्हणून यासाठी खबरदारी घेत बचाव कार्य काळजीपूर्वक पार पाडण्यात आले. सुमारे 3 तासांच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर वन विभागाच्या पथकाला बिबट्याला सुरक्षितपणे पिंजऱ्यात जेरबंद करण्यात यश आले. या दरम्यान घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र वन विभागाच्या तत्परतेमुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. पकडलेल्या बिबट्याची वैद्यकीय तपासणी करून त्याला योग्य त्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार असल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी सुभाष लंबे यांनी दिली आहे. तसेच अशा घटना घडल्यास नागरिकांनी तत्काळ वन विभागाला माहिती द्यावी असे आवाहनही करण्यात आले.